हॅलो, मी गायत्री तांबे देशपांडे. आता ॲब्स्ट्रॅक्ट आर्टिस्ट किंवा त्यातही वर्ल्ड फेमस ॲब्स्ट्रॅक्ट आर्टिस्ट म्हटलं की जी काही 4-5 नावं मनात येतात त्यात मार्क रोथकोचं नाव नक्की येत असेल, नाही का? एस्पेशली जर तुम्ही कधी अमेरिकेत गेला असाल आणि तिथले आर्ट म्युझियम्स बघितले असाल तर तुम्हाला नक्कीच हे नाव माहिती आहे. मार्क रोथकोची चित्र मी तुम्हाला सांगते, बघितली ना की असं भान हरखून जातं, आपण अक्षरशः त्यात खेचलं जातो. असे मोठे कॅनव्हस, मग ते 15-20 फुटाचे कॅनव्हस बघून असं त्यात आपण आत खेचलं जातो. ते आपल्याला असं ओढतं का काय असंच फील होतं मला तर स्वतःला. मार्क रोथकोच्या चित्रांमध्ये ना कलर्सला खूप महत्त्व आहे असं मला जाणवतं. म्हणजे असे तेजस्वी रंग आहेत त्याच्या चित्रांमध्ये, अतिशय ब्राईट. आणि ह्याच कदाचित कारणामुळे कलर फील्ड या शैलीमध्ये मार्क रोथकोच्या चित्रांनी एक अग्रस्थान मिळवलंय. कलर फील्ड ही शैली युरोप मॉडर्निझम मधून इन्स्पायर होऊन जन्माला आलेली आहे. म्हणजे युरोप मॉडर्निझम नंतर मास्किंग टेप कुठे ठेवली? ती तिकडे बघ स्वरा. हां, तर आपण काय बोलत होतो? हां, युरोप मॉडर्निझम मधून इन्स्पिरेशन घेऊन न्यूयॉर्कमध्ये आय थिंक 1940s 1950s मध्ये कलर फील्ड या शैलीचा जन्म झाला. आणि ॲब्स्ट्रॅक्ट एक्सप्रेशनिझममध्ये काम करणारे जे आर्टिस्ट होते ना त्यांनीच ही शैली निर्माण केली आहे. मग त्यात अग्रस्थानी नाव होतं ते मार्क रोथकोचं. आता कलर फील्ड ही शैली म्हणजे काय आहे नक्की? ॲक्च्युली या शैलीने ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये बरीच क्रांती पण घडवून आणली आहे बरं का. ह्या शैलीमध्ये आता तुम्हाला असं दिसेल की त्यात ना अजिबात डिटेल्स नसतात. म्हणजे नुसते प्लेन मासेस, रेक्टँग्युलर किंवा चौकोनी असे कलरचे प्लेन मासेस असतात मोठमोठे. त्यात ब्रश स्ट्रोक्स सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. आणि त्यात अनेक असे लेयर्स पण तुम्हाला दिसतील मार्क रोथकोच्या कामात. एस्पेशली रोथकोने ना त्याच्या कॅनव्हसेसवर असे धुसर आणि खूप मॅच्युअर रंगलेपन करून एक वेगळंच भावदर्शन आपल्यासमोर उभं केलंय. आणि तेही केवळ रंगीत चौकोनांमध्ये किंवा रेक्टँगल्समध्ये. आता त्याच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे त्याच्या आयुष्याच्या आनंदी काळात असं म्हटलं तरी चालेल, त्याच्या रंगांमध्ये पिवळे तेजस्वी रंग आपल्याला दिसतील. पण नंतर जेव्हा तो डिप्रेशनमध्ये गेला तेव्हा खूप प्रकर्षाने आपल्याला त्याच्या चित्रांमध्ये अगदी असे डल डार्क कलर्स अगदी म्हणजे आपण असं नोटीस करू शकू की हां, या काळात कदाचित हा डिप्रेशनमध्ये गेला असेल. म्हणजे रंगांमधून ॲक्च्युली त्यांनी त्याचं आयुष्य त्याचं भावविश्व आपल्यासमोर मांडलंय. म्हणजे त्यांनी तो कसा जगला, त्याच्या जीवनातील त्याच्या मानसिक अवस्थाच त्यांनी ॲक्च्युली आपल्यासमोर मांडल्यात त्याच्या चित्रांमधून. ह्यातूनच आपल्याला एक गोष्ट ही पण लक्षात येते की चित्र आणि आपली मनं हे किती कनेक्टेड आहेत. म्हणजे चित्रकला ही किती आपल्या मनाशी कनेक्टेड आहे, किती नॅचरल आहे ती आपल्यासाठी, की त्यातून आपण अननोईंगली आपोआप सबकॉन्शियस लेवलवर कुठे ना कुठे व्यक्त होत असतो. आणि ते रंगांमधून रेषांमधून ते बाहेर पडत असतं आपल्या मनातून. सो मला असं वाटतं की हे खूपच एक अमेझिंग गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपण जितकी चित्र बघू तितकं आपण त्या चित्रकाराला ओळखू असं मला वाटतं. पहिले म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात मार्क रोथकोनी रिअलिस्टिक, सररिअलिस्टिक या सगळ्या शैलींमध्ये काम केलं आणि खूप केलं, म्हणजे कमी केलं असं नाही. पण नंतर काय झालं, त्याच्या चित्रांमधील मानवाकृती किंवा अशा विशिष्ट आकृती ज्या तुम्हाला आसपास दिसतात, रिप्रेझेंटेशनल आर्ट ज्याला आपण म्हणतो, त्या आकृती कमी होत गेल्या. नाहीशा झाल्या असं मी म्हणणार नाही, पण कमी होत गेल्या. आणि त्यांची जागा घेतली ती स्क्वेअर्सनी, रेक्टँगल्सनी. म्हणजे एक सिम्बॉलिक काय म्हणतात त्याला इंटरप्रिटेशन आपण जरी म्हटलं तरी चालू शकेल. पण त्याला आज आपण ॲब्स्ट्रॅक्ट म्हणतोय हे खरं आहे. मार्क रोथकोला स्वतःला जेव्हा विचारलं गेलं होतं तेव्हा तो म्हणाला होता, माझी चित्र ॲब्स्ट्रॅक्ट नसतातच, ती असतात ती नॉन ऑब्जेक्टिव्ह असतात. आणि त्याचा अर्थ हा होता की आकृती तर आहे, फक्त ती तुम्हाला आजूबाजूला दिसेल तशी नाही आहे. ती चौकोनाच्या स्वरूपात आहे, आयताच्या स्वरूपात आहे,
पण ती आहे, म्हणून मी त्याला नॉन ऑब्जेक्टिव्ह म्हणेन, ॲब्स्ट्रॅक्ट नाही. ॲब्स्ट्रॅक्ट ही ॲक्च्युली एक कॉन्सेप्टच आहे, नाही का?